नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा शिकणार आहोत आणि ते एकदम सोप्या ट्रिक मध्ये। त्या तत्पूर्वी अपूर्णांक म्हणजे काय, तर अपूर्णांक हा किंवा अपूर्णांक संख्या ही काय करता येते, अंश आणि छेदाच्या रूपात मांडता येते। म्हणजे ही अंश झाला आणि वरचा जो काय असतो तो अंश असतो आणि खालचा जो काय असतो तो छेद असतो। मग या जर समजा तुम्हाला एकापेक्षा जर जास्त जर संख्या दिल्या, असा अपूर्णांक जर दिला, तर तो अपूर्णांक आपल्याला लहान मोठेपणा कसा ओळखायचा ते आपण एक साध्या ट्रिक मध्ये समजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये अशा चार जर संख्या दिल्या बघा, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता जर म्हणलं आणि याच्यामध्ये जर समजा तुम्हाला 203, 507, 11, 811 आणि 1116 अशा जर समजा चार संख्या जर दिल्या आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर याच्यामध्ये लहान मोठेपणा समजत नाही। मग आपण काय करतो, तत्पूर्वी काय करतो, 3 या संख्येला भाग देणं, पुन्हा 7 या संख्येला भाग देणं, 11 त्या वरच्या संख्येला म्हणजे काय करतो, छेदानं अंशाला भाग देतो, भागाकार करतो, काटाकाटी करतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, गोंधळून जातो। पण गोंधळून न जाता याच्यामध्ये एकदम सोप्या ट्रिक नुसार आपण आज अपूर्णांकाचा लहान मोठेपणा शिकणार आहोत। आपण काय करणार, सर्वप्रथम काय करायचं, याच्यामधला फरक पाहायचा, कोणता अंश आणि छेदामध्ये जे फरक आहे ते फरक काढायचा। बघा, अंश आणि छेद काय, अंश आहे 2, छेद आहे 3, याच्यामध्ये फरक आहे 1 चा। त्याच्यानंतर 5 आणि 7 मध्ये फरक आहे 2 चा। त्याच्यानंतर 8 आणि 11 मध्ये फरक आहे 3 चा आणि 11 आणि 16 मध्ये फरक आहे 5 चा। सर्वप्रथम आपण काय केला, फरक काढून घेतला। फरक काढून घेतल्याच्या नंतर काय करायचं, जे छेद आहे ते छेदाकडे लक्ष न देता छेद काय करायचा, कट करून टाकायचा। छेदाकडे लक्ष द्यायचं नाही। छेदाकडे लक्ष न दिल्याच्या नंतर आता काय करणार आपण, ही जे वरचा जे अंश आहे त्या अंशाच्या समोर जी संख्या आहे त्या संख्येला काय करणार, शून्य लावणार। म्हणजे इथं काय झालं, 2 होते तर 20 झाले, इथं 5 होते तर 50 झाले, 8 होते तर 80 झाले, 11 होते तर 110 झाले। ओके, हे झाल्याच्या नंतर काय करणार, ही जी फरक आहे आपण काय काढला होता, 2 अंश आणि छेदामध्ये काय काढला होता, फरक काढला होता। मग फरक काढल्याच्या नंतर जे फरक आहे त्या फरकनं काय करणार, अंश ठिकाणी जी संख्या तयार झाली त्या संख्येला काय करणार, भाग देणार। म्हणजे बघा, 1 न काय केलं, 20 ला भाग दिल्यानंतर उत्तर 20 झालं। ओके, त्याच्यानंतर काय करणार, 2 ने 50 ला भाग दिल्याच्या नंतर उत्तर आलं 25। त्याच्यानंतर 3 न जर समजा 80 ला भाग जर द्यायला गेला तर पूर्णपणे भाग जात नाही, म्हणल्याच्या नंतर काय केलं आपण, 8 3 3 दोन्ही 6 उरले किती, 3 दोन्ही 6 गेल्याच्या नंतर उरले किती, इथं 2 2 म्हणजे 3 सक 18 पॉईंटच्या नंतर काहीतरी संख्या आहे ती पण सोडून द्या। त्याच्यानंतर आता काय करणार, 5 न भाग देणार, 5 1 5 5 दोन्ही 10 उरला 1 5 पुन्हा 5 दोन्ही 10 म्हणजे उत्तर किती आलं, 22। याच्यामध्ये बघा, भाग दिल्याच्या नंतर इथं 20 आलं, 25 आलं, 26 आलं, 22 आलं। ओके, मग हे आल्याच्या नंतर काय करणार, सर्वात मोठी जी संख्या आहे ती काय करणार आपण, मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 26 आहे। 26 चं उत्तर, कशाचं उत्तर आलं, 811 चं उत्तर आलं 26। म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती आली, 26 आली। मग 26 आल्याच्या नंतर त्याचं उत्तर काय होतं, खाली काय होतं, अपूर्णांक कोणता होता, 811 होता। म्हणून 811 हे अपूर्णांक काय झाला, सर्वात मोठा अपूर्णांक झाला। काय झाला, सर्वात मोठा अपूर्णांक झाला। ओके, तसंच आपण दुसरं जर समजा याच्यामध्ये जर समजा थोडं हे होत असेल तर दुसरं एक नवीन उदाहरण पाहूया। असेच उदाहरण कितीही आपण करू शकतो। काय करणार, दुसरं उदाहरण पहा, असंच आहे, 507 आहे, 811 आहे, 713 आहे, 916 आहे। आपण सर्वप्रथम काय करणार, जे अंशामध्ये दिलेली संख्या आहे, काय आहे, अंशामध्ये दिलेली संख्या आहे, मग ती अंशामध्ये दिलेली संख्या कोणत्या आहे, त्या सगळ्या वरच्या ज्या संख्या त्या अंशामध्ये आहेत आणि ज्या खालच्या ज्या संख्या आहेत ते छेदामध्ये आहेत, बरोबर आहे। म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, अपूर्णांक संख्या असं म्हणतो, बरोबर। म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात मांडणाऱ्या संख्येला काय म्हणतो आपण, अपूर्णांक संख्या असं म्हणतो। मग आता बघा, याच्यामध्ये फरक किती आहे, फरक म्हणजे काय, डिफरन्स, फरक कितीचा आहे बाळांनो, 2 चा आहे। पहिल्या संख्येमध्ये 2 चा फरक आहे। ओके, त्यानंतर 8 आणि 11 मध्ये फरक कितीचा आहे, 3 चा आहे। 7 आणि 13 मध्ये फरक कितीचा आहे, 5 चा आहे। 9 आणि 16 मध्ये फरक कितीचा आहे, 9 आणि 1 10, 6 16 म्हणजे 7 चा फरक आहे। ओके, म्हणजे काय काढला आपण, सर्वप्रथम फरक काढला। फरक काढल्याच्या नंतर काय करणार, आपण जे छेद आहे त्या छेदाकडे दुर्लक्ष करून काय करायचं, छेद सध्या तर छेद आपल्याकडे दुर्लक्ष करून टाकायचं। ओके, दुर्लक्ष केल्याच्या नंतर आता बघा, इथं आपण जे अंश आहे अंशाला काय करणार, 0, इथं 0 लावणार, प्रत्येक ठिकाणी काय करणार, 0 0 लावणार। 0 लावल्याच्या नंतर जे आपण फरक काढला होता त्या फरकानं काय करणार, संख्येला भाग देणार। म्हणजे बघा, या 2 न जर समजा 50 ला भाग दिला तर किती आलं, 25 आलं। या 3 न जर समजा 3 1 3 3 दोन्ही 6 उरला किती, 2 3 म्हणजे पॉईंट पर्यंत काढायचं, त्याच्यानंतर काढायचं नाही, म्हणजे पॉईंट मध्ये संख्या काढायची नाही। 26 आलं, पुन्हा इथं 5 1 5 उरले, 2 5 20, 7 1 7 उरला किती, 2 7 1 7 7 दोन्ही 14, म्हणजे इथपर्यंत काढायचं, पॉईंटच्या नंतरची संख्या काढायची गरज
नाही. मग आता याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 25 आहे, 26 आहे, 14 आहे का 12 आहे? 26 आहे. म्हणजे 26च्या खालचा अपूर्णांक कोणता आहे? 26च्या खालचा अपूर्णांक, 26च्या खालचा अपूर्णांक हे आहे. म्हणजे कोणता आहे? 8/11. याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? अपूर्णांक कोणता? सर्वात मोठा अपूर्णांक. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? 8/11 आहे. आणि सगळ्यात लहान संख्या कोणती आली पाहायचं. म्हणजे सर्वात लहान संख्या कोणती आली? आपली 12 आली. म्हणजे काय? 9/16. याचं उत्तर काय आहे? 9/16. म्हणजे 9/16 ही संख्या कोणती आहे? सगळ्यात अपूर्णांक कोणता आहे आपला? लहान अपूर्णांक आहे. अपूर्णांक लहान. ओके. अशाच नवीन नवीन ट्रिक करण्यासाठी आमचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लर्न विथ साई या युट्यूब चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. आणि जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.